आजच्या या लेक्चरनंतर खूप वॉरियर्सची प्रतीक्षा संपणार आहे, कारण तुम्ही सर्वांनी खूप जास्त ज्याबद्दल रिक्वेस्ट केली होती ते म्हणजे येणाऱ्या कंबाईंड ग्रुप बीची जी काही पूर्वपरीक्षा आहे 2025ची पूर्वपरीक्षा, त्या पूर्वपरीक्षेसाठीचं जे फ्रीवालं चॅलेंज आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। जसं आपण लास्ट टाइम 180 डेज चॅलेंज घेतलेलं होतं, म्हणजे पाठीमागे 3 वेळा मी पाठीमागच्या 3 एक्झामसाठी 180 डेज चॅलेंज घेतलेलं होतं। यावेळेला थोडं लेट झालं आहे, 180 डेज तर नाही आहेत अवेलेबल, बट येस 145 डेज आपल्याकडे शिल्लक आहेत आणि या 145 डेजसाठी एक परफेक्ट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी। तर कंबाईंड ग्रुप बीची 2024ची पूर्वपरीक्षा झाली आणि ती पूर्वपरीक्षा होण्यापूर्वीपासूनच खूप वॉरियर्स रिक्वेस्ट करत होते की मॅम आम्ही 2025साठी प्रिपरेशन करतोय, तर त्याच्यासाठीचा चॅलेंज घेऊन या। बट मध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आणि त्यामुळे मग मला तेवढं रेग्युलर नाही राहता आलं। बट येस, या वेळेला जे चॅलेंज येत आहे ते धमाकेदार असणार आहे। रिझन काय आहे, बऱ्याचशा नवीन गोष्टी यावेळेला मी या फ्रीवाल्या चॅलेंजमध्ये ॲड करते। तुम्ही याला एक फ्री मेंटॉरशिप प्रोग्राम म्हणू शकता। फ्रीमध्ये मेंटॉरशिपचा प्रोग्राम कंबाईंड ग्रुप बीची जी 2025ची पूर्वपरीक्षा आहे त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे, ठीक आहे। तर ॲक्च्युली आता या 145 डेज चॅलेंजमध्ये काय काय असणार आहे, त्याचं एकूणच स्वरूप कसं असणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूयात, अँड देन याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे हे आपण बोलणार आहोत, ठीक आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट, एक प्रॉपर परफेक्ट असा स्टडी प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला जाईल। हा जो काही स्टडी प्लॅन असेल हा असेल तर 145 डेजसाठी, पण या 145 डेजमध्ये तुमचा स्टडी कंप्लीट होईल, म्हणजे जे सब्जेक्ट तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे एक्झामसाठी ते सब्जेक्ट तुमचे अभ्यासून होतील, प्लस ते सब्जेक्ट तुमचे रिवाईज करून होतील, अँड प्लस या सब्जेक्टवरती जे काही आयोगाने विचारलेले PYQ आहेत ते PYQ सुद्धा तुमचे अभ्यासून होतील। अशा प्रकारचा हा एक प्लॅन असणार आहे। बरं, या स्टडी प्लॅनमध्ये नक्की कुठल्या प्रकारच्या आणि काय गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, तर पहिल्यांदा तर तुम्हाला डेली स्टडी टार्गेट मिळतील, जे यापूर्वीच्या चॅलेंजेसमध्ये पण मिळत होते। आता हे डेली स्टडी टार्गेट्स देण्याचं कारण काय आहे, आपण अभ्यास करत असतो, आपल्याला माहिती असतं की मला ही एक्झाम द्यायची आहे, त्या एक्झामसाठी अभ्यासक्रम काय आहे ते माहिती असतं, कुठले सब्जेक्ट आहेत ते माहिती असतं, रेफरन्स मटेरियल असतं, पण ते प्लॅन करताना कठीण जातं। बरं, त्याच्यातूनही जरी आपण प्लॅन केला तरी तो प्लॅन आपल्याला लास्ट डेपर्यंत म्हणजे एक्झामच्या दिवशीपर्यंत फॉलो करणं पॉसिबल होत नाही। बऱ्याचदा तर एक्झामपर्यंतचा प्लॅनच करणं होत नाही, म्हणजे काहीतरी आहे जे राहून गेले असं वाटतं। आणि बऱ्याचदा इम्पॉर्टंट काय आहे, कुठल्या पॉईंटला आधी आपण करायला पाहिजे, प्रेफरन्स आपल्याला ठरवता येत नाही। सो हा स्टडी प्लॅन तुम्हाला प्रॉपरली हेल्प करेल। दुसरा मुद्दा, रोज सकाळी उठल्यानंतर हा प्रश्न तुमच्या डोक्यात असणार नाही की अरे आज मी काय वाचू, किंवा एका सब्जेक्टचं वाचायला घेतल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये हा विचार नसणार की मी आत्ता पॉलिटी वाचत आहे पण माझं हिस्ट्री पण बाकी आहे, माझं इकॉनॉमिक्स पण बाकी आहे, कारण हे सगळे सब्जेक्ट प्रॉपरली प्लॅन करून तुमच्यापर्यंत येतील की कुठला सब्जेक्ट कधी अभ्यासायचा, कुठला टॉपिक कधी अभ्यासायचा आणि कशा पद्धतीने अभ्यासायचा, ठीक आहे। सो यापूर्वीचं जे मी चॅलेंज घेतलेलं होतं 180 डेज चॅलेंज, जे फ्री होतं सगळ्यांसाठी, त्या चॅलेंजमध्ये मी तुमच्यासोबत डेली स्टडी टार्गेट शेअर करत होते। सो इथे पण डेली स्टडी टार्गेट तुमच्यासोबत शेअर केले जातील, पण याच्यामध्ये जी एक्स्ट्राची गोष्ट ॲड केलेली आहे ते म्हणजे वीकली व्हिडिओ सेशन्स तुमच्यासोबत शेअर केले जातील। तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून मी कनेक्टेड राहील, जिथे आपण अभ्यास करताना जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, ज्या काही अडचणी येतात, किंवा एकूणच बऱ्याचदा आपली मानसिकता राहत नाही अभ्यास करण्याची, सो व्हिडिओज होतील प्रत्येक आठवड्याला, म्हणजे 7 दिवसांमध्ये एक व्हिडिओ, कधी कधी 7 दिवसांच्या आधीसुद्धा एखादा व्हिडिओ। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण चॅलेंज सुरू केलं आणि तुम्हाला 2-3 दिवसानंतरच काहीतरी इश्यूज, असे काही प्रॉब्लेम्स जाणवायला लागले की हा एक अडथळा आहे माझ्या अभ्यासामधला की ज्याच्यामुळे माझा अभ्यास नाही होत, सो तुम्ही माझ्याशी डिरेक्टली कनेक्टेड राहाल, तर त्या टॉपिकवरचा व्हिडिओ, त्या टॉपिकवरचं लेक्चर मी तुमच्यासोबत शेअर करेन। दुसरा मुद्दा हा आहे की आत्तापर्यंत म्हणजे जेवढे पण चॅलेंजेस मी घेतले तिथे स्टुडंट माझ्याशी इमोशनली खूप जास्त कनेक्टेड झालेत। रिझन काय आहे त्याचं,
मोस्ट ऑफ द स्टुडंट तर गृहिणी आहेत, म्हणजे जे पण जॉईन करतात किंवा जॉब करणारे आहेत आणि म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती फार बेताची आहे असे स्टुडंट जास्त फॉलो करतात. सो या स्टुडंट्सचा नेहमी प्रॉब्लेम काय असतो की काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम आहे, काहीतरी अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामुळे अभ्यासावरती फोकस नाही राहता येत. म्हणजे करण्याची इच्छा फार असते पण ते प्रॉब्लेम संपत नाही आणि याच्यावरती मी खूप वेळा बोलली आहे. बट कसं आहे की मी लास्ट टाईम जेव्हा एक व्हिडिओ म्हणजे जॉबसोबत अभ्यास हा जो व्हिडिओ मी शेअर केला होता तर त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांनी. त्या व्हिडिओमध्ये मी काही प्रॅक्टिकल गोष्टी बोलले होते, त्याचसोबत मी न संपणाऱ्या अडचणी असा एक व्हिडिओ पण अपलोड केला होता. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी मी प्रॅक्टिकली सांगितलेल्या. फॉर एक्झाम्पल, एखादा स्टुडंट जॉब करतोय, जॉब करत करत तो अभ्यास करतोय. आता जॉब आणि अभ्यास मॅनेज करा हे इथं उभं राहून सांगणं सोपं असतं, पण ज्यावेळेला प्रत्यक्षात आपण जॉब करतोय, आपल्याला एक 9-10 तासांची ड्युटी आहे, प्लस 1-2 तास आपले प्रवासामध्ये जात आहेत, त्याच्यासोबतच बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत, कधी कधी ऑफिसचं काम हे नंतर घरी आल्यानंतर करावं लागते. अशामध्ये अभ्यासाचा ताळमेळ बसवणं ही तारेवरची कसरत असते. एखाद्या गृहिणीला, लहान बाळाच्या आईला हे सांगणं की बाळाला खेळवत खेळवत घरातलं काम करत करत अभ्यास कर हे सांगणं इझी असतं, पण प्रत्यक्षात जेव्हा ते करायचं असतं तर मेंटली आपण तेवढे स्टेबल राहणं, इमोशनली स्टेबल राहणं हे फार डिफिकल्ट असतं, कारण प्रॅक्टिकली गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने घडत असतात. आणि मी सांगितलं की ज्यावेळेला मी आजारी होते, ज्यावेळेला मी घरी होते, तर मी या सगळ्या गोष्टी खूप जवळून पाहिल्यात की खरंच एखादं लहान बाळ सांभाळत किंवा घरातलं काम करत करत सगळ्या गोष्टी हँडल करणं हे किती कठीण जाऊ शकतं. आणि मग त्याच्यासाठी प्रॅक्टिकली कुठल्या गोष्टी करता येतील की आपलं जे टेन्शन 100% आहे ते आपण ॲटलिस्ट 50% नाही कमी करता आलं, 70-80% कसं कमी करू शकू. अशा काही प्रॅक्टिकल, ज्या व्यावहारिक म्हणजे ज्या ॲक्च्युली युजफुल असतील अशा टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करेन. असं नाही की जस्ट उभं राहिले आणि काहीतरी मोटिवेशनल बोलले की झालं, त्याचा असर 2 ते 3 दिवसांपर्यंत राहतो हे मलाही माहिती आहे. सो प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येईन. प्लस जी काही स्टडी स्ट्रॅटर्जी असेल त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. त्यानंतर आता स्टडी टार्गेट तुमच्यापर्यंत आले, तुमचे जे काही अडचणी आहेत त्याच्याबद्दल आपण बोललो. यावेळी कंबाईंड ग्रुप बी, कंबाईंड ग्रुप सी, ग्रुप सी पेक्षा ग्रुप बी साठी इम्पॉर्टंट होता तो म्हणजे मॅथ्स रिझनिंग सब्जेक्ट. या मॅथ्स रिझनिंगने खूप जणांचे रिझल्ट घालवले, खूप जणांचे रिझल्ट आले. ज्यांचं सिलेक्शन झालंय तर मॅथ्स रिझनिंगमुळे झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ॲक्च्युली बाकी सब्जेक्ट्सची पण भूमिका तितकीच इम्पॉर्टंट आहे, पण हा स्कोरिंगसाठी डेफिनेटली म्हणजे मॅथ्स रिझनिंग असेल, पॉलिटी असेल, हे सब्जेक्ट गेम चेंजर ठरलेत. पॉलिटीसारखा सब्जेक्ट तुम्ही इझिली स्टडी करू शकता. बऱ्याच मुलांना मॅथ्स रिझनिंगमध्ये अडचण येते. मॅथ्स रिझनिंगचं बेसिक क्लिअर केलं आहे किंवा खूप सगळी उदाहरणं अभ्यासली आहेत, अगदी ॲडव्हान्स लेवलपर्यंत पाहिलं आहे, ट्रिक्स पाहिल्यात, सगळं पाहिलं आहे, पण टाईम मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम येतो लास्ट 1 आवरमध्ये एक्झामच्या दिवशी, हा टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याच्याबद्दलची स्ट्रॅटर्जी पण या हे जे काही चॅलेंज असेल या चॅलेंजमध्ये तुमच्यासोबत शेअर केली जाईल. आणि मग जे काही तुमचे डेली स्टडी टार्गेट असतील, जो काही स्टडी प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला जाईल, त्या स्टडी प्लॅनमध्ये याच्या बाबतीत स्पेसिफिकली आपण काय करायला पाहिजे, याच्यावरती कसं वर्क करायचं याबद्दल पण टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातील, ती स्ट्रॅटर्जी पण तुमच्यासोबत शेअर केली जाईल. सो इथून पुढच्या कंबाईंडला जसे क्वालिफाय होणारे स्टुडंट असतात त्यांना जसे चांगले मार्क्स येतात मॅथ्स रिझनिंगमध्ये, तुमचं मॅथ्स रिझनिंग ॲव्हरेज जरी असेल तरीसुद्धा तुमचे मार्क्स चांगले येतील. ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर जर पॉसिबल झालं तर आपण क्वेश्चन आन्सर सेशनसुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, आता हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतील, ऑब्वियसली ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असतील. पॉसिबल झालं तर व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये घेईन, म्हणजे जसं आत्ता वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओज मी घेत आहे, तर त्या पद्धतीने क्वेश्चन आन्सर सेशन्स जे आहेत ते मे बी यूट्यूबला होतील किंवा आपल्या टेलिग्रामला ऑडिओ सेशन्स होतील. व्हॉइस चॅटच्या माध्यमातून मी तुमच्याशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करेन. हे जरी मला वीकली म्हणजे 7 डेजला नाही पॉसिबल झालं तरी ॲटलिस्ट 15 डेजमधून एकदा तुमच्यासोबत मी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करेन, प्लॅन करेन डेफिनेटली. आणि जर हे पॉसिबल नसेल
तर म्हणजे ज्यावेळेला पण पॉसिबल नाही होणार तर आपण यापूर्वी म्हणजे जे पण चॅलेंजेस झाले त्याच्यामध्ये वॉरियर्सनी एक वॉरियर्सची टीम होती आणि ते स्वतः काय करायचे की एखादा टॉपिक अभ्यासला किंवा डेली स्टडी टार्गेटमध्ये जो टॉपिक आहे तर त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स जे आहेत ते क्रिएट करायचे. टेलिग्रामवरती पोल फॉर्मॅटमध्ये ते असायचे आणि मग ते क्विज जे आहेत ते मी शेअर करत होते ग्रुपवरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर त्या पद्धतीने ते शेअर केले जातील. बट येस, या चॅलेंजमध्ये माझा पूर्ण प्रयत्न राहील की तुम्ही ॲक्टिव्ह राहायला पाहिजेत आणि जे तुम्ही अभ्यासताय ते तुम्हाला लास्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एक्झाम देणार आहात त्या लास्ट 1 आवरमध्ये 100% उपयोगी ठरलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा येतो तो म्हणजे हा जो 1 तास असतो जो आपली लाईफ चेंज करणारा असतो. ठीक आहे. हा जो लाईफ चेंजिंग बनणारा आहे जो आपला एक्झाम डे आहे. सध्या तरी आपल्याला जी डेट माहिती आहे ती आहे 9 नोव्हेंबर. सो ही चेंज होऊ शकते, शक्यता कमी आहे 9 नोव्हेंबरला होईल कारण मेन्सला खूप कमी दिवस असताना सुद्धा आयोगाने डेट चेंज केलेली नाही आहे. सो 9 नोव्हेंबर 2025ला एक्झॅक्टली काय करायचं हे जे काही आम्ही करणार आहोत 145 डेजमध्ये ते जर त्या 1 तासामध्ये इम्प्लिमेंट करता येत नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही आहे. सो इथे नक्की काय करायचं याच्याबद्दलची स्ट्रॅटर्जी वेळोवेळी शेअर केली जाईल. रिझन काय आहे, एक्झामच्या आधी आपण पाहतो की मी एक्झॅक्टली एक्झामला काय केलं पाहिजे. पण कुठलीही गोष्ट जर आपण पहिल्यांदा करत असो, नवीन काहीतरी ऐकून करत असो तर त्या गोष्टीमध्ये ऑब्व्हियसली आपल्याकडे ते स्किल नसतं आणि त्यामुळे नव्याने पहिल्यांदा ती गोष्ट करताना आपल्याकडून चुका होतात. एक्झाममध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका कशा जास्तीत जास्त आपल्याला टाळता येतील याच्यासाठी आपण डे 1 पासूनच जो प्लॅन फॉलो करतोय त्याच्यामध्ये ते टेक्निक्स जे आहेत ते ॲड केलेले असतील. याचा डेफिनेटली फायदा तुम्हाला कसा होईल, एक्झामच्या दिवशी कमीत कमी मिस्टेक्स कशा होतील, माझा टाईम कसा मॅनेज होईल, या सगळ्या गोष्टींसाठी होईल. ठीक आहे. आता या सगळ्या मुद्द्यांसोबतच आणखी काही पॉईंट जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत ते म्हणजे वेळोवेळी जे व्हिडिओ सेशन्स घेतले जातील, जे काही व्हिडिओ लेक्चर्स तुमच्यासोबत शेअर केले जातील त्याच्यामधून आयोगाचा माइंडसेट कसा ओळखायचा, क्वेश्चन पेपर सोडवताना आपलं लॉजिक कसं डेव्हलप झालं पाहिजे, एक्झामची डिमांड काय आहे, क्वेश्चन पेपर सोडवण्याचे जे वेगवेगळे टेक्निक्स आहेत किंवा मेमरी टेक्निक्स जे आहेत वेगवेगळे ते तुमच्यासोबत शेअर केले जातील. तर दुसरा मुद्दा हा पूर्ण प्लॅन जो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. या प्लॅनमध्ये आणखी काही जणांना डाऊट असेल की मॅम आता 145 डेज शिल्लक आहेत, मग प्रीचा अभ्यास करायचा की आधी मेन्सचा करायचा की आधी थोडासा मेन्स करू आणि मग प्री की दोन्ही एकत्र करायचा. आता यावर्षीपासून म्हणजे मागच्या 2 वर्षांपासून जे फॉर्मॅट आहे, सिलेबस तर चेंज झाला आहे तुम्हाला माहिती आहे. मेन्सचा कंबाईन एक्झाम व्हायला लागली मेन्सला. पेपर 1 पेपर 2 या फॉर्मॅटमध्ये तुमचे एक्झाम होणार आहे आणि विशेष म्हणजे हे एकाच दिवशी होणार आहे, 1 डे एक्झाम असणार आहे. सो या दोन्ही पेपरची तयारी माझी पाहिजे. दुसरा मुद्दा, पेपर 2मध्ये यापूर्वी पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर्स हे सब्जेक्ट कॉमन होते. बाकीचा पार्ट मला वेगळा अभ्यासावा लागत होता. सो त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं होतं. आता प्री आणि मेन्सला ऑलमोस्ट सब्जेक्ट सगळे सेम आहेत. कंटेंट थोडा डीपमध्ये असेल मेन्सला, बट येस मेन्सचे क्वेश्चन्स हे मला असं वाटतं की प्रीपेक्षा इझी लेवलचे असतात. फक्त ते थोडं डीप स्टडी करणं गरजेचं असतं. आणि इव्हन आता प्रीला सुद्धा जे क्वेश्चन्स विचारले जातात ग्रुप सी वरून तुमच्या लक्षात आलं असेल की वरवरचा अभ्यास करणं तुमच्या फायद्याचं नाही आहे. ग्रुप सीबद्दल तर मी खूप वेळा आधी पण सांगितलेलं की मुलं आत्ता यावेळेला जे बोलत आहेत की ग्रुप बीपेक्षा ग्रुप सीचा पेपर खूप डिफिकल्ट होता, ग्रुप सीचा तर सोपा असतो. बट मी ज्यावेळेला 70 डेज चॅलेंज घेतलं होतं ग्रुप सीसाठी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं, त्याच्यामध्ये ही गोष्ट मी स्पष्टपणे सांगितली होती की तुम्ही ग्रुप सीचे पेपर जेव्हा अभ्यासतात, ज्याने प्रॉपरली पेपर अभ्यासलेत त्याला हे 100% माहिती आहे की ग्रुप बीपेक्षा ग्रुप सीचा पेपर हा थोडा डिफिकल्टच येतो. कारण आपण ग्रुप बीसाठी जे अभ्यासलेलं असतं त्याच्यापेक्षा थोडी डेप्थ जी आहे क्वेश्चनची ती ग्रुप सीला जास्त असते. शिवाय पेपरच्या आधी ज्यावेळेला मी सांगितलेलं पेपरला जाताना कुठली काळजी घ्यायची, पेपरला म्हणजे हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर कसा सोडवायचा, तिथे हा पॉईंट पण मी बोलले होते की जेव्हा क्वेश्चन पेपर तुमच्या हातात येतो तेव्हाच तुमच्या लक्षात येतं की क्वेश्चन पेपर लेंदी आहे की कसं आहे, टाईम कन्झ्युमिंग असेल का, क्वेश्चन्सच्या स्वरूपावरून तुमच्या लक्षात येतं. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे की मी कुठल्या सब्जेक्टला किती वेळ देऊ शकेन, कशा पद्धतीने मला क्वेश्चन्स टॅकल करायच्यात. ग्रुप सीचा पेपर फार हार्ड होता अशातला भाग नाही. काही जण म्हणतात की मॅम तिथे 1 तासात कळतं काय होतं ते, इथे उभं राहून बोलणं सोपं असतं. ऑब्व्हियसली बाहेरून बोलणं सोपं असतं,
तिथे गेल्यानंतर एका तासामध्ये काय मानसिकता असते हे मी चांगल्या पद्धतीने समजू शकते. मी हे डिनाय नाही करत की तिथे गेल्यानंतर एका तासामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आला नसेल. डेफिनेटली खूप सगळ्या गोष्टी असतात, डोक्यामध्ये बरंच काही सुरू असतं आणि त्यामुळे सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरं पण आपली चुकतात, नो डाऊट अबाउट इट. बट तो एक तास म्हणजे जो स्टुडंट 65 मार्क्स घेतो त्या स्टुडंटनी पण तर मॅनेज केलेलं असतं. ते आपल्याला मॅनेज करता येत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला त्याच्यावरती वर्क करायचं आहे. हे शक्यच नसतं आणि तिथे गेल्यानंतर असं होतंच आणि चुकतंच आणि टेन्शन येतंच आणि कॉन्सन्ट्रेशन नाहीच होत. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याच्यातून बाहेर पडणं पण तर गरजेचं आहे. त्याच्यातून बाहेरच नाही पडायचं मग कसं चालेल. सो आता अभ्यास करताना पेपर 1 पेपर 2 एका दिवशी आहे. मला असं वाटतं वैयक्तिकरित्या म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात कराल ऑब्वियसली तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास करणार आहात, पण जे पण GSचे सब्जेक्ट तुम्ही अभ्यासाल त्याच्यामध्ये पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, हे सब्जेक्ट प्लस ऑब्वियसली करंट अफेअर्स अँड मॅथ्स रिझनिंग तर आहेत. मॅथ्स रिझनिंग जे तुम्ही प्रीला कराल 100% मेन्सला उपयोगी आहे, त्याच्यामध्ये बदल नाही आहे. जे प्रीला कराल त्याचा 100% फायदा तुम्हाला मेन्सला होणार आहे. सो याला आपण सेपरेटली अभ्यासणार नाही आहोत. करंट अफेअर्स आवाका वेगळा राहील, सो करंट अफेअर्सला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. पॉलिटी जे प्रीला अभ्यासाल 100% मेन्सला उपयोगी आहे. हिस्ट्री जे प्रीला अभ्यासाल 100% मेन्सला उपयोगी आहे. जॉग्राफी इकॉनॉमिक्समध्ये जे काही प्रीला अभ्यासाल आणि मेन्सला अभ्यासाल, मेन्सला थोडासा ॲडव्हान्स तुम्हाला अभ्यासावा लागणार. सो इथे अभ्यास करताना डेफिनेटली थोडा मेन्सचा पण आपल्याला त्याचा फायदा होईल. या पद्धतीचे स्टडी टार्गेट सेट असतील बट पूर्णपणे मेन्स ओरिएंटेड नसतील. दुसरा मुद्दा, पेपर 1 करताना आता तुम्हाला बऱ्याचदा असंही वाटेल, जे मी पण आधी सांगितलेलं होतं की सुरुवातीला म्हणजे 180 डेज चॅलेंजमध्ये सुरुवातीला पहिले 30 दिवस तर मी मराठी आणि इंग्लिशसाठीच देत होते. रिझन हे होतं की तुम्ही जर सुरुवातीला मराठी इंग्लिश अभ्यासलेलं असेल तर जेव्हा तुमची प्री होते त्याच्यानंतर जो काही कालावधी तुमच्याकडे असतो त्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्त लोड नाही घ्यावा लागत, कारण तुमचं ऑलरेडी मराठी इंग्लिश झालेलं असतं. मग आता यावेळेला चॅलेंजला सुरुवातीला मी मराठी इंग्लिश घेणार आहे का, तर ऑब्वियसली नॉट, कारण आपण 180 डेज चॅलेंज नाही घेत आहोत, 145 डेज चॅलेंज घेतो. मग सुरुवात करताना मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की मराठी तुम्ही पाठीमागे ठेवलात तरी चालेल, कारण तो तुम्ही एनीहाव 15-20 दिवसांमध्ये मराठीचा सगळा सिलेबस कव्हर करू शकता. मराठीमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता, कारण ती आपली लँग्वेज आहे, आपण पहिल्यापासून ते अभ्यासलेलं असतं. प्रॉब्लेम कुठे येतो, इंग्लिश ग्रामरला येतो. मग जेव्हा तुम्ही आत्ता प्रीचा स्टडी करताय याच्यासोबत तुम्ही इंग्लिश ग्रामरचं काही करू शकता का, ऑब्वियसली. जे काही वोकॅबलरीचे क्वेश्चन्स येतात, जवळपास 19-20 क्वेश्चन्स येतात, वोकॅबलरीचे जे क्वेश्चन्स आहेत तर मी डेली वोकॅब करेन. जर मी स्मार्ट स्टुडंट असेल तर ऑब्वियसली. मग आता ही वोकॅब कुठून करायची, आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, दिवसाला मला 5 वर्ड जरी करणं झालं तरीसुद्धा त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला मेन्सच्या वेळेला होईल. आत्ता आपण प्रीसाठी बोलतोय, पण मी मेन्सबद्दल का बोलतेय, कारण तुम्ही पूर्वपरीक्षा पास झालात आणि मुख्य परीक्षेला गेलात, तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास नाही आहे, त्यातच आता कट ऑफ प्रेडिक्ट करणं खूप कठीण झालं आणि मग तुम्ही 9 नोव्हेंबरला एक्झाम देऊन आलात, तुमची आन्सर की आली 11-12 तारखेला, तुम्हाला माहितीच नाही की सेफ स्कोअर काय, मार्केटमध्ये खूप सगळ्या चर्चा सुरू आहेत. आता मी काय करू, ग्रुप सीची तयारी करू की मी मेन्सची तयारी करू, याच्यामध्ये माझा महिना निघून गेला. आता ग्रुप सी पण झाली कदाचित, पण तरी पण मी कन्फ्युजनमध्ये आहे. आणि मग सडनली आयोगाकडून रिझल्ट जाहीर झाला आणि आयोगाने नोटिफिकेशन टाकलं की 40-45 दिवसांमध्ये एक्झाम आहे. आता मला पेपर 1 करायचं आहे, पेपर 2 करायचं आहे, मी नक्की काय अभ्यासू नाही समजत आहे. क्वेश्चन पेपर पण सोडवायचं आहे, टेस्ट सिरीज, बराच गोंधळ होतो आणि मग मेन्सचा रिझल्ट जातो. सो आत्ता काय करायचं आहे, पेपर 1मध्ये आपण मराठीला पाठीमागे ठेवतोय, बट इंग्लिशला हे स्टडी टार्गेट जे तुम्ही करणार आहात याच्यासोबत मला शक्य झालं तर मी वोकॅबलरी शेअर करेन. पण जर मी वोकॅबलरी नाही शेअर केली तरीसुद्धा ऑलरेडी वोकॅबलरीचे खूप सगळे सेशन यूट्यूबवरती झालेले आहेत. 1 मिनिटचे व्हिडिओज पण मी खूप सगळे अपलोड केले, जिथे कन्फ्युजिंग वोकॅबलरी आयोगाने विचारलेले सगळे प्रश्न घेतलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला देऊन ठेवेन टेलिग्रामवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. ती प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवायची आणि डेली फक्त ते 1-2 मिनिट द्यायचे, तो व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यातले 5 वर्ड्स जे असतील ते तुम्ही नोट डाऊन कराल. शक्य झालं तर मी रिटर्न फॉर्ममध्ये तुम्हाला ते देईनच.
जर एखाद्या वेळेला नाही जमलं मला तर तुम्ही ते वोकॅब्लरीचे सेशन पाहाल, तिथून ते वर्ड्स लिहाल. शिवाय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती मी इंग्लिश वोकॅब्लरीचे काही सेशन्स घेतलेले आहेत, जिथे वोकॅब्लरी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स पण दिलेले आहेत. सो तुम्ही ती वोकॅब्लरी म्हणजे एकदा जर ते लेक्चर पाहिलं तर ते तुमचे तोंडपाठ होऊन जातील. सो तुम्ही इथे असं पण करू शकता की डेली 5 करेन किंवा मी 3 दिवसातून 4 दिवसातून एक लेक्चर पाहीन आणि त्याच्यातली सगळी वोकॅब्लरी मी नोट डाऊन करेन आणि पुढचे 3-4 दिवस मी ती रिवाईज करेन किंवा अभ्यास. ठीक आहे. प्लस काही व्हिडिओ जसं ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस असेल, पॅराजंबल शक्यतो आपल्याला फार क्वेश्चन येत नाहीत, स्पॉट डे एररचे क्वेश्चन असतील, कंडिशनल सेंटेन्सेसवरती कंपल्सरी आयोगाकडून प्रश्न विचारला जातो, क्वेश्चन टॅगवरती कंपल्सरी आयोगाकडून प्रश्न विचारला जातो. शिवाय काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं आता ग्रुप बी कंबाईंड ग्रुप बी 2022चा जो पेपर झालेला त्याचं विश्लेषण 2023चं आय थिंक, त्या पेपरमध्ये जी वोकॅब्लरी विचारलेली आहे, तर ज्यावेळेला आपल्याला आन्सर माहिती नाही आहे तर तिथंपर्यंत कसं पोहोचायचं त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज, हे सगळे व्हिडिओज मी वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले. सो तिथून तुम्ही ते ॲटलिस्ट तुम्ही असं ठरवू शकता की 3 किंवा 4 दिवसात तुम्ही एक व्हिडिओ पाहीन आणि त्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक दिलेला आहे तो टॉपिक मी करेन. हे तुम्ही प्रीच्या अभ्यासासोबत करू शकता. याचा डेफिनेटली फायदा प्री नंतर तुम्हाला होतो. म्हणून पूर्वपरीक्षेचा फॉलो करताना मेन्सचा ॲटलिस्ट पेपर 1चा एक सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश, जिथे तुम्ही मार्क्स घेणं अपेक्षित आहे आणि ज्याचा तुम्हाला लोड होऊ शकतो नंतर करणं पॉसिबल होणार आहे, तो तुम्ही आत्ता करणं अपेक्षित आहे. अँड देन पेपर 2 तर ऑब्वियसली जे काही प्रीचे टार्गेट आहेत, स्टडी टार्गेट, तिथेच ते टॉपिक इतके परफेक्ट करायचे की मेन्सला ते तुमचे झाले पाहिजे. सो आता 145 डेज जे चॅलेंज येते त्याच्यामध्ये एक स्टडी प्लॅन, डेली स्टडी टार्गेट तुमच्यासोबत शेअर केले जातील, एक परफेक्ट प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला जाईल, शेवटच्या 1 तासामध्ये नक्की काय करायचं याची स्ट्रॅटजी वेळोवेळी तुमच्यासोबत शेअर केली जाईल. व्हिडिओज येतील, ज्या व्हिडिओजमधून स्टडी स्ट्रॅटजीबद्दल तर आपण बोलूच, मेमरी टेक्निक्सबद्दल बोलू, आयोगाचा माइंडसेट कसा ओळखायचा याच्याबद्दल बोलू, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवायची याच्याबद्दल बोलू. ज्यावेळेला आपण एखादा सब्जेक्ट घेतो, एखाद्या सब्जेक्टमधले स्टडी टार्गेट घेतोय, ठराविक एक टॉपिक तुमच्यासोबत शेअर केला आहे, त्या टॉपिकमध्ये तुम्ही तो टॉपिक अभ्यासताय, पण तो टॉपिक अभ्यासताना असे काही पॉईंट आहेत की जे माझ्या रेफरन्स बुकमध्ये नाही आहेत, पण आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला आहे. हे तर मला कधी PYQमध्ये पण दिसलं नाही, पण ऑल ऑफ सडन आयोगाने प्रश्न विचारला आहे. तर असे जे पॉईंट्स असतील त्या पॉईंट्सचं एक्सप्लेनेशन किंवा त्या पॉईंट्सबद्दलची अधिकची माहिती पण मी या चॅलेंजमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे. सो तो एक तुम्हाला फायदा राहील. वीकली लेक्चर्समधून या सगळ्या गोष्टी तर बोलू, बट जे काही आपल्या आयुष्यामध्ये सुरू असलेला गोंधळ असतो आणि ज्याच्यामुळे ॲक्च्युली आपण फोकस नाही राहू शकत आपल्या अभ्यासावरती, कॉन्सन्ट्रेशन नाही होत, तर त्या गोष्टींबद्दल डेफिनेटली मी माझ्या पद्धतीने गाईड करण्याचा प्रयत्न करेन. आता मी कोणी महान व्यक्ती नाही आहे याच्याबद्दल गाईड करायला, बट हां, मला आयुष्याने जे काही शिकवलं आहे ना, म्हणजे पूर्ण आयुष्य जातं लोकांचं, पण त्या गोष्टी समजत नाहीत. कदाचित कोणाच्या आयुष्यामध्ये तसे प्रसंगच येत नाहीत, तसे अनुभवच येत नाहीत, म्हणून कदाचित असेल. पण येस, आयुष्याने खूप काही शिकवलं आहे आणि जे काही मी शिकली आहे त्याचा खूप वॉरियर्सने याच्यापूर्वी फायदा झाला आहे. म्हणजे असे काही स्टुडंट आहेत ज्यांनी अशा मुवमेंटला मला मेसेज केला आहे की मॅम, लाईफमधला हा शेवटचा मेसेज टाईप करत आहे, फक्त आत्महत्येचा विचार डोक्यामध्ये सुरू आहे आणि म्हणजे सगळं संपलं आहे मला माहिती आहे, पण एक शेवटचं कुठेतरी व्यक्त व्हावं म्हणून तुमच्याशी बोलत आहे. आणि म्हणजे फॉर्च्युनेटली ते मेसेजेस मी सीन पण केले, योग्य वेळी त्यांना रिप्लाय दिला आणि त्याच्यानंतर त्या लोकांचं आत्ता सिलेक्शन झालं आहे आणि खूप छान हॅपी लाईफ ते जगत आहेत आपल्या फॅमिलीसोबत. सो त्याच्यामुळे म्हणजे हा कॉन्फिडन्स येण्याचं रिझन हे आहे की खूप वॉरियर्स आहेत जे स्ट्रगल करत आहेत, त्यांना त्या गोष्टींचा फायदा झालेला आहे. जे काही थोडंफार वाचन मी केलेलं आहे, जे काही थोडेफार अनुभव आहेत, जे काही मी सध्या म्हणजे लोकांना जे भेटते आणि त्यांच्याकडून जे ऐकलेलं असतं, त्यांच्याकडून जे काही शिकलेले असते ते फक्त शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. अजूनही मी बरंच काही शिकते. सो तुमच्याकडे असं काही असेल तर तुम्ही तुमची स्टोरी माझ्यासोबत शेअर करू शकता. त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन्स हे वीकली नाही पॉसिबल झाले तर 15 दिवसातून एकदा तरी घेण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जर सेशन कंडक्ट करणं नाही शक्य झालं तर टेलिग्रामवरती क्विज घेतले जातील. आता या चॅलेंजबद्दलच्या जेवढ्या पण सगळ्या म्हणजे अपडेट्स असतील किंवा स्टडी प्लॅन असेल, हे सगळं तुम्हाला कुठे मिळणार आहे तर 2 प्लॅटफॉर्म. एक तर यूट्यूबला आपला चॅनल जो आहे वॉरियर ऑफिसर, ठीक आहे, जिथे आत्ता तुम्ही हे लेक्चर पाहताय, यूट्यूबवरती व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये प्लस
कम्युनिटी टॅबला जी पोस्ट येते त्या पोस्टच्या फॉर्मॅटमधून मी सगळा कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येईल. अँड टेलिग्रामवरती आपला चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून. ठीक आहे. सो स्टडी टार्गेट जे आहेत, सो माझा प्रयत्न राहील की यूट्यूबला कम्युनिटी टॅब प्लस टेलिग्रामला ते देण्याचा. बट टेलिग्रामवरती नाही दिले तर यूट्यूबला मिळतील, यूट्यूबवरती किंवा टेलिग्रामवरती, या 2 प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे सगळं मिळेल. सो तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूबवरच्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण नोटिफिकेशन येईल या 145 डेज चॅलेंजबद्दल ते तुम्हाला मिळेल. सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट तर मी तुम्हाला सांगायला विसरले की हे चॅलेंज सुरू केव्हा होणार आहे. ठीक आहे. म्हणजे डे 1 कधी असेल या चॅलेंजचा, तर 17 किंवा 18 तारखेला डे 1 असेल या चॅलेंजचा. रिझन काय आहे तर आत्ता व्हिडिओ संपल्यानंतर कॅलेंडर उघडायचं आणि कॅलेंडरमध्ये या 2 तारखा शोधायच्या जूनचा, आणि मग त्या दिवशी काय खास आहे हे तुम्ही स्वतः चेकआउट करणार आहात आणि मला कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. सो त्या दिवशी म्हणजे कुठलीही अशी पर्टिक्युलर 20, 21 किंवा 25 अशी तारीख न घेता मधली आधी तारीख घेण्याचं रिझन तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सो डेफिनेटली नक्की ते चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. सो 17 किंवा 18 तारखेला हे चॅलेंज आपलं सुरू होणार आहे. तिथून बरोबर एक्झाम डेपर्यंत, म्हणजे 17ला जर चालू झालं तर एक्झाम डेपर्यंत 145 डेज करेक्ट आपल्याला मिळतात. प्रयत्न तोच राहील. ठीक आहे. त्याच्यापूर्वी ज्या काही अपडेट असतील, बुकलिस्टबद्दल अपडेट असेल किंवा इतर काही मटेरियल तुमच्याकडे असायला पाहिजे, किंवा इतर याच्यामध्ये या फॉर्मॅटमध्ये जर काही चेंज होणार असेल, रिव्हिजन सोबत कशी करायची, या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्याच्याबद्दलची कुठलीही अपडेट असेल तर यूट्यूबवरती वॉरियर ऑफिसरला व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये किंवा टेलिग्रामवरती तुम्हाला पोस्टच्या फॉर्मॅटमध्ये ती अपडेट मिळेल. मला आशा आहे की जे वॉरियर्स खूप जास्त वाट पाहत होते या चॅलेंजची त्यांना नक्कीच आनंद झाला असेल. फ्रीवाली मेंटॉरशिप आहे, ज्याच्यासाठी बाहेर तुम्ही खूप फीज भरून वगैरे ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील त्या यूट्यूबवरती फ्रीमध्ये, यूट्यूब आणि टेलिग्रामवरती फ्रीमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. आशा आहे की तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. ही अपडेट आवडली असेल, जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, हा प्रोग्राम तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सजेशन्ससुद्धा तुम्ही शेअर करू शकता. प्लस या चॅलेंजबद्दल जर काही डाऊट असेल तर तो डाऊटसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.